आणि महत्त्वाची बातमी 2 फेब्रुवारीला पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वंचित आघाडी ही आता अधिकृतरित्या महाविकास आघाडीचा भाग झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होईल। अवघ्या 3 दिवसांनी ही बैठक होणार आहे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहतील। महाविकास आघाडीने अधिकृतरित्या पत्रक जारी केलंय। आणि मला वाटतं मी जी चर्चा ऐकली तिथे बघितली की अशी बातमी आज चालते, तर त्याच्यामध्ये त्याला स्वतंत्र सूटमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं। आम्ही विचारे, आम्ही गरीब लोक, आम्ही तिथेच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, बघा, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात पुन्हा 2 तारखेला मुंबईत बैठक होणार आहे आणि या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सूत्रांद्वारे ही माहिती कळते आहे। तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांची आताही प्रकाश आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवर व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। थोड्या वेळापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती। ते बैठकीतून निघाले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जो मसुदा आणला होता तो वाचण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते केबिनमध्ये गेले आणि आम्हाला बराच वेळ केबिनच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं, आम्हाला अपमानित करण्यात आलं। वागणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून योग्य नव्हती, त्यामुळे आम्ही बैठकीतून निघालेलो आहोत आणि जागा वाटपाचं अजून महाविकास आघाडीत 3 पक्षांमध्ये सुरळीत नाहीये। त्यामुळे आपला जो फॉर्म्युला आहे 12-12-12-12 हाच मान्य करण्यात यावा अशी एक आग्रही भूमिका त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मांडली होती। पण आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांना वंचित बहुजन आघाडीला अधिकृतपणे महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आल्याचं पत्र काढण्यात आलेलं आहे। तसंच 2 तारखेच्या बैठकीचं आमंत्रण असून 2 तारखेला स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळते आहे। अगदीच दिनेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।